हे आहे बदलापूर पश्चिमेकडील दत्त चौकामधील वडाचं झाड आणि या वडाच्या झाडाच्या समोरच हे आहे एक दत्त मंदिर। आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज दर्शनासाठी आलेलो आहोत। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो बेलवली परिसरातील दत्त चौक येथील दत्त मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहोत। आज दत्त जयंती असल्यामुळे आपण इथे जाऊन आता दर्शन करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या देवीदास शेळके या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे फेसबुकवर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक अकाउंटला फॉलो करा। चला आता आपण जाऊन दर्शन करून घेऊया आणि आतमध्ये काय काय दृश्य आहे ते पाहूया। या मंदिराला पूर्वेकडे एक आणि उत्तरेकडे एक असे दोन दरवाजे आहेत। त्यातील उत्तरेकडील दरवाजा समोर खूप छान असा मंडप सजवला होता। त्याचप्रमाणे मंदिर फुलांनी सजवले होते। उत्तरेकडील असणाऱ्या याच दरवाजातून मी मंदिराच्या आत प्रवेश केला आणि घंटा वाजवून घंटा निनाद केला। समोरच आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती दिसत होती व त्याचप्रमाणे दत्तगुरूंच्या मूर्तीच्या खाली एक दत्तगुरूंची फोटो फ्रेम ही पूजण्यात आली होती। या ठिकाणी खूप भक्तजन दर्शनासाठी आले होते। बाजूलाच एक सत्यनारायणाची पूजा चालू होती आणि हे सर्व दृश्य पाहून मनाला खूप प्रसन्न वाटत होते। भटजी या ठिकाणी सत्यनारायणाची कथा सांगत होते। ती ऐकता ऐकता माझं लक्ष सारखं मूर्तीकडे जात होतं, कारण आज दत्तगुरूंची मूर्ती व मूर्तीच्या बाजूचा परिसर फुलाने सजविल्यामुळे मूर्ती खूप प्रसन्न दिसत होती। सारखं त्या मूर्तीकडे बघावंसं वाटत होतं। या मंदिरात दरवर्षी दत्त जयंतीला सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर तीर्थप्रसाद म्हणजेच जेवणाचा कार्यक्रम असतो। थोडीशी सत्यनारायणाची कथा ऐकल्यानंतर मी दत्तगुरूंचं दर्शन घेण्याचं ठरविलं। वेळ सकाळची होती, त्यामुळे फारशी काही गर्दी नव्हती आणि गर्दी नसल्यामुळे मला अगदी उत्तम प्रकारे दत्तगुरूंचं दर्शन घेता आलं। हिंदू धर्मामध्ये देवी देवतांना खूप मोठा मान दिला जातो। तसेच प्रत्येकाच्या मनात देवी देवतांविषयी खूप मोठी श्रद्धा असते आणि या श्रद्धेपोटी बदलापूर व परिसरातील सर्वच भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येत होते। दत्तगुरूंच्या मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर मी बाजूलाच असलेल्या दत्तगुरूंच्या फोटो फ्रेमच्या दर्शनासाठी आलो। दत्तगुरूंच्या फोटोचं दर्शन करण्यासाठी थोडा वेळ लागला, कारण त्या ठिकाणी लाईन लागली होती। मंदिरातील सर्व ठिकाणचं दर्शन पूर्ण झाल्यानंतर लगेचच मी मंदिराच्या बाहेर पडलो। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच माझं लक्ष एका मंदिराच्या बाहेर लावण्यात आलेल्या स्टॉल कडे गेलं। या स्टॉलवर सर्व हिंदू धर्मातील धार्मिक ग्रंथ या ठिकाणी विक्रीसाठी लावले होते व त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या। हे काम म्हणजे एक प्रकारे हिंदू धर्मातील परंपरा जोपासण्यासारखं आहे। या स्टॉलच्या बाजूलाच अजून एक टेबल लावण्यात आला होता। या ठिकाणी मंदिरातील विश्वस्त देणगीदारांची देणगी स्वीकारत होते। मी त्या ठिकाणी जाऊन मंदिरासाठी माझ्या यथाशक्तीप्रमाणे काही देणगी दिली आणि मी या ठिकाणाहून घरी जाण्यास निघालो। अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथे संपलेला आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।
तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.